साधना म्हणजे नक्की काय असतं? आता जेव्हा आपण साधना हा शब्द बोलतो त्याला आपण बोलतो काहीतरी प्राप्त करणं. बरोबर. ठीक आहे. आता दोन प्रकारे प्राप्त करू शकतो. साधना या मार्गावरती प्रत्येक जण नाही चालत, पण चालायला पाहिजे. जसं मला एखादी गोष्ट पाहिजे, दोन प्रकारच्या गोष्टींसाठी आपण पूर्ण जीवन घालवतो. पहिली गोष्ट आहे ती बाह्य सुख आणि एक आहे आंतरिक सुख. ठीक आहे. बाह्य सुखासाठी आपण लढतो, मग त्या गोष्टी देव बाहेर शोधतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मंदिरांमध्ये शोधणार, तीर्थक्षेत्रांमध्ये शोधणार, वेगवेगळ्या ठिकाणी शोधणार, दुसऱ्यामध्ये शोधणार. पण साधना ज्या वेळेस येते तर साधना म्हणजे काय की आपणच तो देव आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. मग साधना म्हणजे काय की माझा तेच परत या शवाने असा प्रयत्न करायचा की त्या शिवापर्यंत मला पोहोचायचंय. गोरक्षनाथ जेव्हा आपल्याला नाथ संप्रदाय जेव्हा समजावून सांगतात त्यावेळेस ते हेच बोलतात की हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, हा मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये, या मंदिराच्या माध्यमातून, या देहाच्या माध्यमातून आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यामध्ये एक होऊ शकतो. तर साधना म्हणजे काय, हा प्रवास बाह्य स्वरूपाचा नसून आत्मस्वरूपाचा आहे. माझ्या ज्याला आपण असं बोलतो की मला जर आत्मानुभूती करायची असेल, स्वतःला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी मला करावं लागेल साधना. ते कोणाच्या कृपेने किंवा कोणाच्या आशीर्वादाने होणार नाही, मला साधना करावीच लागेल.